पुढे घेऊयात मोठ्या राजकीय बातम्या। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ही ग्वाही। सरकारमधील 3 भावांमध्ये शिवसेना हाच मोठा भाऊ। लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंचं, ते जिवंत असेपर्यंत योजना सुरू असेल। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं हे वक्तव्य समोर। महायुतीने एकत्र मिळून लाडकी बहीण योजना सुरू केली। अनेक अडथळ्यांमधूनही योजना सुरू राहिली। यापुढेही कायम ही योजना राहणार, एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण। लाडकी बहीण या योजनेसह शेतकऱ्यांच्या कोणत्याही योजना बंद होणार नाही। तर कमळाचं बटन दाबल्यास लाडक्या बहिणींना 1,500 चे 3,000 करण्याचा प्रस्ताव। अंबड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजप आमदार नारायण कुचे यांचं वक्तव्य। IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर। राज ठाकरेंकडून समाचार, मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी। जितेंद्र सिंह यांच्या विरोधातील मनसेचे बॅनर पोलिसांनी हटवले। बॅनर हटवल्यानंतर पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात। पोलिसांनी बॅनर हटवले याप्रकरणी निवेदन। बॅनर का हटवले, मनसे पदाधिकाऱ्यांचा हा सवाल। IIT बॉम्बेच मुंबई करण्याचं केंद्राला पत्र पाठवणार। IIT बॉम्बे या नावावरून वादानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। मुंबईच्या निवडणुका येतात तेव्हा त्यांना गुजरात दिसतं। चंद्रशेखर बावनकुळेंची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका। मुंबई महाराष्ट्राची आणि राहणार चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे विधान। शिंदेचे आमदार संतोष बांगर हातवाऱ्यांनी पुन्हा एकदा वादात। भाजप आमदाराबद्दल बोलताना बांगर यांनी केलेला इशारा वादात। याआधी देखील विरोधकांवर, आता सत्ताधारी भाजप आमदारावरच वादग्रस्त टीका। आणि आता पाहूयात काही राजकीय घडामोडी। फडणवीस संविधानाला फासावर चढवणारे जल्लाद। हर्षवर्धन सपकाळ यांची पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांवर विखारी टीका। राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। कुणामुळे आपल्या लोकांचं भलं होणार हे बघायचं असतं। बुलढाण्यातील प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांची ही प्रतिक्रिया। वांद्रे किल्ला प्रकरणी वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। किल्ल्यावरील अवमानकारक घटनांवरती तात्काळ कारवाईची मागणी। किल्ल्यावरती उपाययोजना राबवण्याची पत्राद्वारे विनंती। कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा दणका। काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह अनेकांचा एकत्र राजीनामा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सोपवला। पक्षाने राजीनामा देण्यास सांगितलं, त्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती। मुंबईमध्ये मतदार यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांचंच दुबार नाव। तर निवडणूक आयोग हा भांडीघाशा आयोग, कारवाई व्हायला हवी, पेडणेकरांचा संताप। मतदार यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील किशोरी पेडणेकरही दुबार मतदार। अशा गोंधळामध्ये निवडणुका होऊ नये। निवडणूक आयोगानं कुणाच्या घरी बसून हे कांड केलं, कारवाई व्हायला हवी, पेडणेकरांचा संताप। ठाणे महापालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती नवी मुंबईची यादी। अविनाश जाधव यांनी मतदार यादी दाखवत केली पोलखोल। ठाणे महापालिकेच्या वेबसाईटमध्ये घोळ असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप। प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी 6 दिवसांची मुदतवाढ। 3 डिसेंबरपर्यंत प्रारूप मतदार यादीवरती हरकती घेतल्या जाणार। विविध राजकीय पक्षांच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय। वॉर्ड आरक्षणावरती हरकती सूचना नोंदवण्याचा उद्या शेवटचा दिवस। मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत 769 हरकती आणि सूचना प्राप्त। विभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना प्राप्त।